नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत. इथे बघा, सर्वात आधी मी अस्तर प्रेस करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात, ब्लाऊजचे एक एकच माप घेऊन तुम्हाला आखून दाखवते, म्हणजे घेऊन दाखवते कसं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचं. तर सर्वात आधी आपण काय करू, पाठीमागचा भाग कटिंग करू. ठीक आहे. तर आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची. तर हे बघा, शोल्डरवर ठेवायचा टेप आणि ब्लाऊजची उंची मोजायची. हे बघा, इथे आपली उंची आलेली आहे 14 इंच. ठीक आहे. बघा, 14 इंच ब्लाऊजची उंची आलेली आहे. तर त्याच्यामध्ये 1+ ॲड करून घ्यायचं, म्हणजे 15 इंच. आता काय करायचं, उंचीचं माप टाकायच्या आधी आपल्याला सरळ इथे लाईन ओढून घ्यायचं. जर तुमचं फॅब्रिक खाली वरी असेल त्याच्यामुळे ही लाईन आपल्याला इथे ओढायची असते. आता बघा, आता आपल्याला तयार उंची किती पाहिजे, 14. तर आपण घेऊयात 15 इंच. आणि जिथे उंचीचं मार्जिन आलं तिथे थोडंसं असं मार्जिन करून घ्यायचं. आणि आता सरळ इथे आपण एक रेष ओढून घेऊयात. ठीक आहे. आता मोजायचं शोल्डर. त्याच्यासाठी मापाचं ब्लाऊज सरक्या बाजूने ठेवून घ्यायचं. या बाहीपासून तर दुसऱ्या बाहीपर्यंत जॉईंट होते तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं. आलं. 10 इंच आपलं शोल्डर आहे. तर 10 मध्ये 1+ ॲड करायचं, झालं 11. आणि 11चं अर्ध घ्यायचं 5.5 इंच. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आता पुन्हा एकदा टेप खाली ठेवायचा आणि 5.5 इंचावर मार्जिन करायचं. आणि ही जी मार्जिन रेषा आहे ती ओढून घ्यायची. आता आर्मोल निशाण देऊन घेऊयात आपण इथे 5.5 इंच. ठीक आहे. जर तुम्हाला प्रत्येक साईजला किती आर्मोल घ्यायचं याचा जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार जितक्या कमेंट येतील तितक्या लवकर मी तो व्हिडिओ घेऊन येईल. त्यानंतर इथे बघा, आता काय करायचं, आपल्याला साईज मोजून घ्यायची. तर हे बघा, आपल्याला एक भाग असा मोजायचा. तर 9 इंच. पुन्हा नाही तर तुम्ही 2 पद्धतीने सुद्धा ब्लाऊजची साईज काढू शकता. 9 इंच असं काढलं तर बघा 18 इंच, म्हणजे 18चा एक भाग 9 इंच येतो. सोपं आहे. तुम्हाला जी सोपं जाईल ते घ्यायचं. तर हे बघा, 9 इंच घेऊयात आपण. बरोबर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्याच पद्धतीने आपण इथे कमर मोजून घेऊयात. हे बघा, इथून इथे टेप ठेवायचा. हे बघा, 7 इंच. 7 इंच घ्यायचं आपल्याला. बरोबर 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. मार्जिन रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायची. आता आपल्याला आर्मोल आणि शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं. सर्वात आधी आर्मोल हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच इथे डाऊन करायचं. आणि आता मी रेष बघा कशी ओढते, तिरपी अशी, असं डाऊन जायचं आहे आपल्याला. आलं लक्षात. आता काय करायचं, शोल्डर डाऊन जायचं. शोल्डर इथे अर्धा इंच जायचं आपल्याला डाऊन गळ्याकडच्या बाजूने. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तिरकी रेष ओढून घ्यायची आपल्याला, तर रेष ओढण्याच्या आधी आपण गळ्यात 2.25 इंच गळ्याचं मार्जिन करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता ही जी लाईन आहे ही सुद्धा क्रॉस हाफ इंच डाऊन जाऊयात आपण. अशा पद्धतीने गेलो. आता काय करायचं, आपल्याला गळ्यासाठी आपल्याला मार्जिन घ्यायचं. तर मापाच्या ब्लाऊजून आपला गळा किती आहे ते बघूयात आपण सर्वात आधी. तर बघा, पाठीमागचा गळा भागाकून मी ब्लाऊज ठेवून घेतलं आणि गळा मोजायचा. हे बघा, तिरप्या पद्धतीने मी इथे मोजून घेतला 10 इंच. ठीक आहे. 10 इंच घ्यायचा. तर आपल्याला 10 इंच तयार गळा पाहिजे. तर आपण घेऊयात 10.5 इंच. अर्धा इंच मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी लागतं, त्याच्यामुळे अर्धा इंच इथे वाढवून घ्यायचं. 2.5 इंच इथे देऊन घेऊयात. आणि आता काय करायचं, आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि तुम्हाला जो गळ्याचा आकार पाहिजे तो तुम्ही इथे देऊ शकता. तर मला इथे सिंपल गोलच गळा आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथे देऊ शकता. तर बघा, आता आपल्याला आर्मोल मार्जिन देऊन घ्यायचं. हे बघा, हा फ्रंट भागाच्या गोलाईचं मार्जिन 1 इंचावर आणि दुसऱ्या पाठीमागच्या भागाचं गोलाईचं मार्जिन 2.25 इंचावर, म्हणजे 1.25 इंचावर. अर्धा इंचाचा फरक असला पाहिजे दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये. आलं लक्षात. सरळ 1 इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे परत अर्धा इंच घ्यायचं.
हा पाठीमागच्या गोलाईचा भाग आहे आणि गोलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, जेवढं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग सुद्धा महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे कटिंग व्यवस्थित करणे. अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग केली तरच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. हे बघा, आता आपण इथे पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला, तर पाठीमागच्याच भागावरून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा ते बघा. सर्वात आधी मी इथे 1 इंच मार्जिन केलं आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची. हे 1 इंचाचं मार्जिन आपल्याला प्रिन्सेस कट समोरचा भाग 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे असतो, त्याच्यामुळे हे 1 इंच मार्जिन घ्यावंच लागतं. तर बघा, आता काय करायचं, पाठीमागचा भाग असा ठेवायचा आणि काय करायचं, फक्त आपल्याला हुक आयपट्टीकडून थोडंसं 1 इंच मार्जिन ठेवायचं आणि जसं आहे तसं इथे कॉपी करून घ्यायचं. बस, याला दुसरं काहीच करायचं नाही. फक्त आधी सर्वात महत्त्वाचा पॉईंट जसं आहे तसं इथे कॉपी करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता अर्धा इंच हाफ जायचं आर्मोल, म्हणजे हाफ डाऊन जायचं, असं गोल आकार आतमध्ये देऊन घ्यायचा अर्धा इंच. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं, आपल्याला गळा मोजून घ्यायचा. तर समोरचा गळा किती आहे, 7 इंच. तर आपल्याला समोरचा गळा तयार 7 इंच पाहिजे, तर आपण किती घेऊयात, 7.5 इंच. अर्धा इंच मार्जिन शोल्डर जोडण्यामध्ये जातं त्याच्यामुळे. तर 2.5 इंच इथे घ्यायचं आहे. सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डॉट पॉइंट घ्यायचा. तर मापाच्या ब्लाऊजवरून कसा मोजायचा डॉट पॉइंट ते बघा. हे बघा, शोल्डरवर ठेवायचा टेप आणि बघा आता कुठे डॉट पॉइंट येतो बघा, जिथून आपली रेषा, जिथून आपल्या कटोरीला गोल आकार यायला सुरू आहे बघा, इथून सरळ रेषा आहे, इथून गोल आकार येतो, तर इथे आपला डॉट पॉइंट आहे बघा. इथे बरोबर डॉट पॉइंट आहे. इथे चॉकने मार्जिन करून घेते म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि आता आपण मोजून घेऊया. ते बघा, 10.5 इंच. ठीक आहे, 10.5 इंच आपला डॉट पॉइंट आलेला आहे. आलं लक्षात. आता शोल्डरवर ठेवायचं टेप 11 इंच घ्यायचं आहे आपल्याला. 10.5 आलं तर 11 इंच. शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच मार्जिन जातं. आता डॉटची रुंदी कशी घ्यायची हे बघा. आता हे किती आहे, 3 इंच आलेलं आहे. आता आपला प्रिन्सेस कट भाग जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन, हुक आयपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन, म्हणजे 4 इंच आपण इथे घेऊयात. ठीक आहे. आता इथे मार्जिन पॉइंट देऊन घेतला आपण. हे बघा, आता सरळ रेषा ओढून घ्यायची. आता काय करायचं, आपल्याला सर्वात आधी 1 इंच मार्जिन इथे वरती द्यायचं आणि प्रिन्सेस कट आकार असं देऊन घ्यायचा कटोरीला. हे बघा, कटोरी वरतून मी मार्जिन देऊन घेतलं. आता 1 इंच परत इथे डाऊन जायचं आणि इथूनच असं टेप ठेवायचा. बघा, मी 3 इंचावर घेतलं. तुम्हाला जर जास्त मोठा पप पाहिजे असेल तर 3.5 घ्या. चला, मी 3.5 घेते इथे सुद्धा, म्हणजे जेवढा पप पाहिजे तेवढा आपल्याला येऊन जाईल. तर बघा, अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आणि प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचा. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट आहे. तर सर्वात आधी इथे अर्धा इंच वरती जायचं आणि ही रेष आहे ती ओढून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं बघा, आता इथे आपण हे बघा, अशी रेष आपण थोडंसं हुक आयपट्टीसाठी मार्जिन घेऊया. तिथे अर्धा इंच अशा पद्धतीने घेतलं. आता बघा, हा जो टक्स पॉइंट आहे, हा टक्स पॉइंट किती आहे, 3.5 इंच. तर त्याची भरपाई आपल्याला या पलीकडून करायची आहे. तर 1 इंच आपण कॉपी केलं म्हणून 1 इंचाचं मार्जिन ऑलरेडी आलेलं आहे. तर 3.5 मधलं 1 इंच घ्यायला राहिलं 2.5 इंच. तर सरळ खाली 2.5 इंच घ्यायचं आणि वरती ते प्रिन्सेस कट भाग जोडायला अर्धा इंच मार्जिन लागतं दोन्ही बाजून, म्हणजे 1 इंच पकडून चला. वरती 1 इंच मार्जिन द्यायचं एक्स्ट्रा आणि रेष ओढून घ्यायची. आता बघा, इथून इथपर्यंत हा पॉइंट मोजा 5.5 इंच. तर असा स्टेप ठेवायचा आणि 5.5 इंचावर मार्जिन करायचं. ठीक आहे. आणि आता ही जी रेषा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलं त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. कटिंग करणं, हे बघा, कटिंग व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही कटिंग व्यवस्थित कराल तेव्हाच तुमचं ब्लाऊज बसेल.